पण याच्यामध्ये जेव्हा 2,500 तुम्ही पक्षापासून सुरुवात केली तर सुरुवातीला काय अडचणी आल्या आणि त्यातनं किंवा काय नफा झाला, काय सुरुवात होती तुमची, कशा प्रकारे तुम्ही पहिलं पाऊल टाकलं? माझ्या आयुष्यात मी एक गोष्टीला काय महत्त्व दिलं आहे की माझ्याकडे जो पण काय प्रसंग येईल, इव्हेंट जो पण येईल, त्याला मी अतिशय सकारात्मक दृष्टीने बघितलं आणि त्याला मी प्रॉब्लेम न म्हणता ती एक संधी आहे असं बघितलं. आणि येणारा इव्हेंट जो आहे तो एक आज माझ्यासाठी आज इव्हेंट, आज मला भेटलेत, हा माझा इव्हेंट आहे. किती चांगल्या प्रकारे मी तुम्हाला प्रतिसाद देऊ शकतो, मी रिस्पॉन्स त्याप्रमाणे त्याच्यावरती आउटकम अवलंबून आहे. तेव्हा मी माझ्याकडे असलेले पक्षी, तो व्यवसाय, जी पण काही अडचण आली तिचं आपण संधीमध्ये कसं रूपांतर करायचं किंवा ती एक प्रत्येक अडचण एक काहीतरी देऊन जाते. बर्ड फ्लू आला, बर्ड फ्लू नसताल ते ही कंपनी एवढी मोठी राहिली नसते. बर्ड फ्लूमध्ये सर्वांचे जे काही टर्नओव्हर होते ते कमी कमी झाले. माझा त्यावेळेला 8-9 कोटीचा टर्नओव्हर होता 2006ला आणि 2007ला सगळ्यांची बॅलन्स शीट डाऊन होते. माझं बॅलन्स शीट 24 कोटीला झालं. कारण त्यावेळेला मी सगळे सप्लायर, सगळे माझे बँकर त्यांच्याकडे गेलो, यात आमची काही चूक नाही आणि हा धंदा वाढणार आहे साहेब, याला तुम्ही पैसे द्या. सप्लायरला सांगितलं तुम्ही थोडा धीर धरा, आज जर तुम्ही सप्लाय थांबवला तर तुमचे मागचे पैसे बुडतील आणि मी पण बुडेल. बँकेला पण तेच सांगितलं, साहेब तुम्ही जरा मला पैसे फायनान्स वाढवून नाही दिला तर मला त्यांनी युनियन बँकेने माझं 50 लाखाचं शिष्य असताना 1,20,00,000 ॲडॉक लिमिट दिलं 90 दिवसांसाठी आणि परत ते 90 दिवसानंतर एक्सटेंड केलं. तेव्हा हा जो सपोर्ट आहे ना, या ट्रस्ट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर ट्रस्टवर्दी असेल तर आपले सप्लायर, आपले बँकर, आपले एम्प्लॉई हे आपल्या पाठीशी उभे राहतात. ओके. पण जेव्हा तुम्हाला 2,500 पक्षी विकायचे होते पुढे सुरुवातीला, तर त्यात अडचणी काय आल्या होत्या का? की पहिल्यांदा जे पक्षी विकले ते आमचे डायरेक्ट प्लांटवाले घेऊन गेले, कारण तेव्हा शॉर्टेज झालं होतं. अच्छा. आणि कोणीच पक्षी टाकत नव्हतं. बरं. त्यावेळेला प्लेसमेंट होत नव्हती म्हणून मी ते त्यावेळेला मी ते पिल्ले विकले जात नव्हते म्हणून ते माझ्याकडे आले, मी ते पिल्ले टाकले आणि त्यावेळेला शॉर्टेज झालं. शेवटी काय तेजीमंदी ह्या दोन गोष्टी आहेत, डिमांड सप्लायवरती आहे. सगळेच घाबरून पिल्ले टाकले नाही, आम्ही टाकलेत, पैसे मिळाले. त्यानंतर पुढच्या बॅचला काय झालं की जे मी 2,500 पक्षातले 2,000 पक्षी मुंबईला विकले, 300-400 पक्षी उरले होते आणि ते पक्षी लोकल बाजारात दिले, लोकल ट्रेडरला. गुलामभाई नाव होतं त्यांचं आणि ते गुलामभाईकडून पैसे मागायला गेलो, आओ असं करत करत 12-14 हजार रुपयाची उधारी झाली. कधी गेलं की 1,000 रुपये 2,000 रुपये द्यायचा. मग मी शेवटी बसून राहायचो तिथं, एक ठोकळा होत्यावर बसायचो. मग गुलामभाई बोले जाओ चक्कर काट क्या, म्हटलं नाही इधर ही बैठता. मग मी ते अभ्यास केला की मी 35 एकरचा शेतकरी, माझ्या वडिलांची 30-35 एकर जमीन मला आलेली आणि माझ्याकडे 15 माणसं काम करतात. वर्षभर आम्ही गुंतवणूक करतो आणि वर्षातनं एकदा उत्पन्न येतं शेतीत, ते पण कधी येतं नाही येतं, क्रॉप जास्त आलं तर भाव मिळत नाही. हा गुलामबाईला 2 बायका होत्या, गुलामबाईला 5 पोरं होते आणि एका ठोकळ्यावर सगळं काम चालू. निगेटिव्ह वर्किंग कॅपिटलवर धंदा, सगळं उधारीत घेतोय, सगळं रोखीत विकतोय. म्हटलं मला बिझनेस नाही कळला, गुलामबाईला बिझनेस करतो. म्हटलं गुलामबाई आपला गुरु, उधारीत घे आणि रोखीत विक आणि उधार मिळेल का कॅश पे बेचणे का. आणि म्हटलं आता आपण दुकान टाकायला काय हरकत आहे. सगळे नातेवाईक नावं ठेवायला लागले. वेगवेगळ्या गावामध्ये नातेवाईकाला कोणी भेटला, लग्नात भेटला, कुठे भेटला, मी स्वतःहून जायचो. भाऊ मला दुकान टाकायचं आहे, काका मला दुकान टाकायचं आहे, तुमच्या गावात जरा टपरीपुरती जागा द्या. बरेचसे नातेवाईक हसायचे, अरे हा खाटका धंदा तुम्ही काय करतात, तुम्ही आपण तर असं आहोत, मराठी आहोत, हे आहेत. मी म्हटलं धंद्याला काय कसं हे नाही. आणि मग मी जिथे इथं जमलं तर मी 22 टपऱ्या टाकले, एक करत माझ्या 22 टपऱ्या झाल्या. बरं. या सगळ्या परिसरामध्ये? हां, म्हणजे त्यांचा मालेगावपासून तर इकडे नाशिक रोडपर्यंत हायवेला जिथे जागा मिळेल तिथं एक टपरी टाकून द्यायची. आणि अशा करत 22 टपऱ्या झाल्या आणि त्यावेळेला मला महिन्याला 2.5-3 लाख रुपये मिळायचे टपऱ्यामधनं. आणि त्यावेळेला कलेक्टरला 90,000 पगार होता. माझे मित्र वगैरे यायचे, यार MPSC केलं असं आज झालं असतं. मी म्हणत तुला किती पगार आहे? 60,000. काय झालं, क्लास 1 झाला, क्लास 2 झाला, आज कलेक्टरला 90,000 आहे. अरे मी दर महिन्याला 3 लाख रुपये कमवतो, मला वाटेल तेव्हा झोपतो, उठतो, मला कोणाचा बॉस नाही, काही नाही. तिकडे आलो असतो तर काय टिकलो पण नसतो व्यवसायामध्ये. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.